उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरचा हा 5वा दिवस. आज मुंबईला जाण्यापूर्वी व बारामती सोडण्यापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी अजित पवारांच्यावर अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी करण्यात आले ते अंत्यस्थळ गाठले आणि या ठिकाणी अंत्यस्थळाची पाहणी केली. यावेळी ते भाऊक झाल्याचे पाहायला मिळाल्याची माहिती ज्येष्ठ नेते किरण गुजरे यांनी सांगितली. यावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांचे उचित स्मारक करण्यासंदर्भात नेमक्या काय पुढील उपाययोजना आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती किरण गुजरे यांच्या वतीने देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत उत्तमोत्तम स्मारक व्हावे, ते स्मारक इतरांसाठी प्रेरणादायी व्हावे अशा स्वरूपाचे डिझाईन करण्याचा मानस आहे आणि या दृष्टीने आज शरद पवार यांनी या अंत्यस्थळाची भेट घेतली. या ठिकाणी अंत्यस्थळी जाऊन त्यांनी पाहणी केली. शरद पवार तिथून उतरले नाहीत, मात्र ते भाऊक झाल्याचे पाहायला मिळाल्याची माहिती किरण गुजरे यांनी दिली. काल अनेक घडामोडी बारामतीत घडल्या, मुंबईत घडल्या. उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारला. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री देखील झाल्या आहेत आणि तशी नोंद देखील या निमित्ताने झाली आहे. त्यामुळे एकीकडे बारामतीत अजितदादांच्या जाण्याने असू तर दुसरीकडे क्षमतावान, खंबीरपणे सामाजिक कार्यात पुढे असणाऱ्या सुनेत्रा वहिनींच्या रूपाने बारामतीच्या विकासाचा नवा अध्याय लिहिण्याची सुरुवात झाली आहे. म्हणून काहीशे हसू अशा स्वरूपाची परिस्थिती आहे. त्यात आज सकाळी शरद पवार यांनी अंत्यस्थळ म्हणजेच स्मृतीस्थळ गाठले आणि हेच बारामतीत अजित पवारांचे स्मृतीस्थळ व्हावे अशा दृष्टीनं लोकांच्या मनातील इच्छा कशा स्वरूपात प्रचितीला येईल अशा स्वरूपाची माहिती देखील त्यांनी इतर सहकाऱ्यांशी केली. त्याची माहिती नंतरच्या काळात किरण गुजरे यांनी दिली. कुठले कुठे कुठले बाबू आपल्याला माहिती आहे की अस्थिविसर्जनानंतर आता दशक्रियाविधीचा साधारणपणे वेळ येणार आहे आणि मग त्याच्या तदनंतर आपल्याला अजितदादांचं उच्च स्मारक या परिसरामध्ये करायचं आहे. ते नेमकं कुठं करायचं, काय करायचं, नंतर पुढचे किती तारखेला एकत्रपणे बसायचं सर्व विद्याप्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी, त्या अनुषंगाने साहेबांनी थोडी चर्चा केली. कारण मला त्यांनी एकदम बाहेर आल्यानंतरच फोन केला की मी असं येतो आहे. मी नटाच्या कार्यालयातनं तसंच इकडे धावत आलो आणि बोलणं झालं. कारण साहेबांना असं वाटत होतं की परत बारामती सोडण्यापूर्वी एकदा परत अंतिम स्थळ जिथं आपलं हे झालं अंत्यविधी त्या स्थळावरून परत जावं. अर्थात साहेब अत्यंत भावनिक झाल्या त्या विषयामध्ये थोडंसं दिसलं. कारण काकीन दोघंही आत्ता बोलताना परत थोडे निशब्द झालेले होते. म्हणजे त्याच्यामध्ये बोलण्यासारखा विषय नाही आहे, परंतु दादांचं स्मारक या ठिकाणी साहेब म्हणजे करावं लागतंय हेच आपल्या दृष्टिकोनातून दुर्दैवाची गोष्ट आहे. काल चर्चा झाली पवार कुटुंबाची, यांची एक बैठक पार पडली. पवार बी त्या ठिकाणी होते, तुम्ही बी होतात. नेमकी काय चर्चा झाली त्या ठिकाणी? नाही, सांगितलं ना की दादांची अंतिम इच्छा जी आहे ते सर्व पवार कुटुंबियांनी एकत्र येऊनपणे पूर्ण करायचे आहे आणि त्याच्यावर पार्थ पवारांनी सकारात्मक सांगितलं की हो मी पण त्या गोष्टीला बांधलेलं आहे म्हणून. दादा, कशाच प्रकारचं स्मारक असेल काय? नाही, अजून काय प्राथमिक हे नाही, परंतु कसं आहे की आपल्याला माहिती आहे की बारामती परिसराचा दादांनी जो विकास केला याच्यामध्ये प्रत्येक वेळा दादांचं काय होतं विजन की एक नाविन्यपूर्ण कुठली वास्तू उभा करायची. आपण बघितलं की एक वास्तू दुसऱ्या वास्तूसारखी नाही.
आणि अनेक आर्किटेक्टने याच्यामध्ये काम केलं. तशाच स्वरूपामध्ये दादांच्या बरोबर काम करणारे अनेक आर्किटेक्ट आहेत, कन्सल्टंट आहेत, त्यांना सगळ्यांना एकत्र बोलावं, त्यांच्यामध्ये विषय आपला द्यावा व त्यांच्याकडनं डिझाईन्स मागून मग त्याच्यामध्ये सर्व प्रमुख मंडळींनी एकत्र बसून करावं. परंतु बारामतीमध्ये जे काही वास्तू उभारल्यात त्याच्यापेक्षाही ही सरस या ठिकाणी झालं पाहिजे या मताचं व्यक्तिगत मी आहे.